वा वा शाबास. शांती रूपी प्रगट राजा गर्व तुझ्यांचा हरविला. आपली गाडी अडवतो त्याला काय म्हणतात मावशी? आपली गाडी अडवतो त्याला म्हणतात आरटीओ. पण आरटीओ ची गाडी अडवण्याची हिंमत ज्याच्यात आहे त्याला म्हणतात म्हशीचा पुत्र. म्हणून म्हैशी पुत्रा मुखे बोलवणी शुद्धी आणि चालवणे बिनती बैसुनिया. म्हणून संदेह गमला कैसा रेडा बोलविला. आणि एकदा रेडा बोलल्यानंतर महाराज जे रेड्याला बोलू शकतात ते का बरं देव होऊ शकत नाही? अभंगाचं हो सांगा देव का आणि निर्जीव चालविली. सांगा का बरं देव होऊ शकत नाही महाराज? अरे देव ते संत, देव ते संत अन्निमित्त त्या प्रतिमा. जे संत आहे तेच देव आहे. देव आहे जे संत आहे सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दाता ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंदवर्ती. महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर. अरे देव ही ती आहे आणि संत ही ती आहे. म्हणून निळोपाराय म्हणता संगा देवकान होती निर्जीव चालविली. भिंत का चालवली महाराज? चालविली जडती हरली चांग याची भ्रांती. 1400 वर्ष तप साधना करण्याचं गर्व चांगदेव महाराजांना आलेलं होतं. आणि चांगदेव महाराजांचं गर्व नाहीस करण्याकरता
सकाळच्या वेळेला आळंदीमध्ये माहिती पडलं ज्ञानोबारायांना, सोपान काकांना, मुक्ताबाईंना की चांगदेव महाराज भेटण्याकरता येत आहे. आणि कशावर येत आहे? वाघावरती विराजमान. हातामध्ये कशाचा चाबूक आहे? सापाचा. सकाळी सकाळी ही बातमी माहिती की पडल्याबरोबर ज्ञानदादा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि मग मुक्ताबाई ज्ञानदादाला म्हणते, दादा चांगदेव महाराज येत आहे आणि तेही वाघावरती येत आहे. मग आपण कशानं सामोरे जायचं? म्हणून चाल विधी तड भिंती हरली चांग याची भ्रांती. बस त्या भिंतीला आज्ञा केली. ती भिंत चालत चालत वाघासमोर चांगदेव महाराजांसमोर आली आणि चांगदेव महाराजांनी चट्ट दिशा उडी मारली. श्री संताची माथा चरणारी साष्टांग हे करी दंड. आणि मग चांगदेव महाराजांना कळालं गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्म, आज खरी जन्म झाला महाराज. पूर्वीच्या काळी फार सुंदर कविता होत्या महाराज. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगी आले दिले मानले रे गुरु. महाराज पूर्वी म्हणायच्या, आता नवीन प्रकार निघालाय भाऊ. जुनं केलं महाराज, आता नवीन ज्वानी ज्वानी असा प्रकार निघाला. म्हणून सांगा देवकान होती निर्जीव चालविली भिंती. 2 चरणाचा अर्थ समाप्त झालाय. 2 चरणाचा अर्थ अगदी धावत्या वेळामध्ये घेऊ. सर्वांनी हात मोकळे करा आणि भगवंताचं नाम चिंतन करा. जो भगवंताचं नाम चिंतन करणार नाही त्याला माझ्या सासूची शपथ आहे. ढोबार कुमारी निर्जीव चालविली भिंती. गाव महाराज ज्ञानोबारायांची महती आम्हाला कळाली. आता पट दिशा जगद्गुरु तुकोबारायांची महती पटवून द्या आणि तुमची सेवा आटपते जरा. तुकोबारायांची काय महती आहे त्याचं वर्णन निळोबारा अभंगाच्या कोरडे कागद
लगती बुंद. तुकोबारांचं चरित्र पाहुता आणि कीर्तन सुरू. तुकोबारांची महती चराचरात पसरली महाराज. श्री क्षेत्र देहूगावी तुकाराम नावाचा साधू राहतो. कीर्तन करतो, प्रवचन करतो, वारीची साधना करतो, देवाचं नाव सतत घेतो. असं काशीची विधवा रामेश्वर भट्टांना कळालं. कुठे? काशीला. आता पूर्वी असं होतं महाराज की शुद्ध सात्विक जो मनुष्य असायचा त्यालाच तेवढा शिरण्याचा अधिकार होता. आणि श्री क्षेत्र देहूगावी तुकाराम नावाचा साधू आणि वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरांनी वाहवा भार माथवा असा म्हणणारा. म्हणून काशीचे रामेश्वर भट्ट विचार करत आहे की तुकोबारांची भेट घेतली पाहिजे. म्हणून दर मुक्काम करत करत काशीवरून रामेश्वर भट्ट देहू गावात आले. मावशी लक्ष देऊन ऐका. देहू गावात आले महाराज आणि देहूतल्या लोकांना विचारलं, अहो हे देहू गाव का? त्या गावच्या लोकांनी सांगितलं, हो हे देहू गावच. का हो तुमच्या गावामध्ये तुकाराम नावाचा साधू राहतो का? एका माणसाने सांगितलं, हो तुकाराम नावाचा साधू आमच्या गावात राहतो. दुसऱ्या एका माणसाने सांगितलं, नाही 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 तुकाराम नावाचा साधू राहत नाही. रामेश्वर भट्ट विचारात पडले की एक व्यक्ती सांगतो आहे आणि एक नाही सांगतो आहे, म्हणजे असा काय भाव जाणायचा? अरे एखादा महाराज जर कधी एखाद्या वार्डात राहत असला आणि त्याचं आणि समोरचा आपण ज्याला विचारतो त्याचं आणि महाराजांचं पटत असलं तर तो व्यवस्थित पत्ता महाराजांचा सांगतो, आणि त्याचं महाराजांचं पटत नसलं तो व्यवस्थित पत्ता सांगणार आहे का? तसाच त्यांना ते नामस्मरण करणं, भगवंताचं चिंतन करणं खपत नव्हतं आणि त्याने वेगळ्या भाषेमध्ये परिहार दिला आणि एकाने वेगळ्या भाषेत परिहार दिला. तुकोबारांनी आपलं रामेश्वर भट्टांनी तरीही त्या माणसाला विचारलं की का हो तुम्ही म्हणता तुकाराम नावाचा साधू तुमच्या गावामध्ये राहतो, त्यांचं घर कुकडे आहे. म्हणे बघा हे समोरची गडी गेली की एक भलं मोठं पिंपळाचं झाड दिसेल, त्याच्या डाव्या साईडला तुकोबारायचं घर दिसेल तुम्हाला. त्या गलीच्या नियमानुसार रामेश्वर भट्ट तिथं घरापर्यंत जाऊन पोहोचले. आता सकाळची वेळ होती महाराज आणि सकाळच्या वेळेला रामेश्वर भट्टांनी आवाज दिला त्या घरासमोर, अहो घरात कोणी आहे का? घरातून आवाज आला, एवढ्या सकाळच्या पारी कोण आहे मेला? कोणाचा आवाज होता तो? कडक स्वभाव होता महाराज आमच्या जिजाबाईचा. एवढ्या सकाळच्या पारी कोण आहे मेला, आणि एवढा ऐकलं रामेश्वर भट्टांनी आणि पाठीमागे सरकले. शेजारच्या लोकांना विचारलं की का तुकाराम नावाचे साधूचं घर हेच आहे ना? हो. त्यांच्याच पत्नीने आवाज दिला, का तुकाराम महाराज कुठे गेले? त्या लोकांनी सांगितलं आता शौचालयाला गेले, म्हणजे बाहेर दिशेला गेले. आता पूर्वीच्या काळी होतं भाऊ, पूर्वीच्या काळी लोक बाहेर दिशेला संडासला जायचे. आता जागच्या जागी खाना. आता पुढचं तुम्हीच म्हणा. सर्व प्रकार एकत्रच झालाय महाराज. अरे तुकोबाराय बाहेर दिशेला गेले होते, म्हणून रामेश्वर भट्टांना काशीला जाण्याची परत घाई होती, म्हणून ते विचारत त्या गावातल्या लोकांना विचारू लागले, का हो तुमच्या गावचे लोक बाहेर दिशेला पुढे जातात, बाहेर दिशेला कुकडे जातात. त्या लोकांनी सांगितलं हा काय येळा साधू आहे का रे? आता तुकोबाराय शौचालय तिकडे थोडी जाणार आहे, येतीनच ना.
पण रामेश्वर भट्टांना तेवढीही सबुरी नव्हती, कोण साधू आहे आणि कोण तुकाराम आहे म्हणून पाहण्याकरता भेट झाली पाहिजे. म्हणून त्या गावच्या लोकांना विचारत विचारत त्या टेकडावर चढले. त्या टेकडाच्या खाले त्या लोकांनी सांगितलं या टेकडाच्या खाली गेले की आमचे गावचे लोक शौचालयाला बसतात आणि टेकडाच्या खाली उतरायला सुरुवात केली. उतरता उतरता एक ध्वनी कानावर येऊ लागला मला, पांडुरंग हरी जय जय, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय, पांडुरंग हरी. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असा ध्वनी कानावर येतोय. रामेश्वर भट्ट म्हणतात मी नेमक्या चुकीच्या जागेवर तरी चाललोय. बरोबर आहे की नाही? आणि ते मी नेमक्या चुकीच्या जागेवर तरी चाललोय. मी शौचालयाची जागा विचारतोय आणि इकडे नामस्मरण चालू आहे, इकडे एखादं मंदिर असायला पाहिजे. म्हणून रामेश्वर भट्ट खाली उतरले आणि तुकोबराय शौचालयाला बसले होते आणि पांडुरंगाचा धावा. तुकोबरायांची रामेश्वर भट्टाची नजर एक झाली महाराज आणि तळपायाची आग मस्तकात गेली. कोणाच्या? रामेश्वर भट्टाच्या. आणि तितक्यात तुकोबरायचं शौचालय आटपलं, धोतर वगैरे गुंढाळायला लागले आणि रामेश्वर भट्टांनी मग सुनावणी चालू केली. तुकोबराय का हो, तुम्हाला नामस्मरण, तुम्ही भगवंताचं नामचिंतन घेता, पण तुम्हाला काही लाज वाटते? काही या गोष्टीचं भान आहे? माझे उद्गार आहे बरं का, रामेश्वर भट्टांचे उद्गार आहे. आणि हे नाचकी कुचकी जागा, घाणेरडी जागा, आणि या जागेवर देवाचं नाम घेऊ नये आणि मी भगवंताचं नामचिंतन करता कसं काय? लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे भाषा, लोकांना ब्रह्मज्ञान कसं काय पटवून सांगतात तुम्ही? अहो तुम्हाला काही या गोष्टीचं भान आहे? अशी अनंत भाषेमध्ये बोलत आहे. आणि मग तुकोबारायांनी बोलायला सुरुवात केली. रामेश्वर भट्टाचं बोलणं झालं. मग रामेश्वर भट्टांना म्हणायला लागला, रामेश्वर भट्ट तुम्ही म्हणताय ते मला पटते, कळते, रुचते आहे. तुम्ही म्हणताय त्या गोष्टी माझ्या ध्यानात येत आहे. हे नाचकी कुचकी जागा आहे, इथं देवाचं नाम चिंतन घेऊ नये. पण माझी ही जी माझी माझधारी अनावरवा, शाबास. माझी माझधारी अनावरवा, माझी माझधारी अनावरवा, माझी माझधारी अनावरवा. हे चंद्रया माझा घे कराते, चंद्रया माझा घे कराते, माझी माझधारी अनावरवा, माझी माझधारी अनावरवा. पण ही माझी जीभच ऐकत नाही, तर त्याच्यामध्ये मी काय करू? माझी मज झाली अनावरवाच्या. अनावर म्हणजे जीभ. छंद या नामाचा लागला असे. आणि तुकोबरांच्या जीवनामध्ये शिंक, जांभुडी, खोकला, तितुकाची काळ वाया गेला किंवा तितुकाची वेळ वाया गेला. शिंक येणे, जांभुडी येणे, खोकला येणे, याच्या व्यतिरिक्त तुकोबरायांनी वेळ वायाच जाऊ दिला नाही महाराज. बस कर तुझी सोंगबाजी ढोंगबाजी, टाकाऊ किती अभंग गाता, काय काय रचलाय तू. अरे सर्वच सर्व घेतलं रामेश्वर भट्टाने संतापाच्या भरा. इंद्रायणीच्या डोहात टाकलं. 13व्या 14व्या दिवशी साक्षात इंद्रायणी माता आली आणि निळोपाराय सांगता, कोरडे कागद उदकी न लगती बुंद. महाराज गाता पाण्यात टाकला होता. मग पाण्यात टाकल्यावर ओला असायला पाहिजे होता ना, ओला असायला पाहिजे होता ना. पण निळोपाराय म्हणता कोरडे कागद आणि उदकी न लगती बुंद. बुंद म्हणजे पाण्याचा थेंब देखील लागला नव्हता. आयुष्यभर त्या रामेश्वर भट्टांनी त्रास दिला. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या आणि तुका विष्णू नाही तुझ्या. तुका तो लगेसी तुकाची तो लगेसी
की विष्णू परमात्मा आणि तुकोबारा याच्यामध्ये तीड मात्रही फरक नाही. म्हणून कोरडे कागद उदाकी न लगती बुंद आणि निळामणे खरा द्यावा संता पायी थारा. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुम्हाला खरोखर जीवनात थारा असा पाहिजे असेल, विसावा पाहिजे असेल तर नामामने देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पावरी. कल्पावरी म्हणजे आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन सण विसावा घ्यावा, तिथं नामस्मरण करावं, पूजन करावं, ध्यानना करावी, ज्ञानेश्वरी पारायण करावं, मग आपल्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून सांगा देवकान होती निर्जीव चालविली भिंती. अशा प्रकारे झालेली कीर्तनरूपी सेवा गुरुनाम गुरु सद्गुरु झेंडूजी महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विराजमान करतो आणि येथे कीर्तन सेवा समाप्त झाली असं जाहीर निवेदन करतो. एक विशेष तत्वानं बोलून जातो महाराज. छोटासा कार्यक्रम आहे, दिसायला छोटासा आहे पण वैभवशाली प्रांगण आहे महाराज, वैभवशाली. काही ठिकाणी गच श्रोते वर्ग असतात पण आपण काय सांगतो त्याच्यावर ध्यान ठेवत नाही. कोणी कुकडे जाते, कोणी मागच्या मागे उठून जाते, पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विक्षेप झाला नाही आणि आई वडीलही या ठिकाणी सक्तीनं हजर आहे महाराज. आणि आई वडिलांच्या आशीर्वादानं इच्छापूर्ती सोहळा या ठिकाणी, मला तर असं सुरुवातीला असं वाटलं की पुण्यस्मरण आहे, दादाने सांगितलं महाराज पुण्यस्मरण नाही आहे, आई वडील जिवंत आहे. म्हटलं वा, इच्छापूर्ती सोहळा आहे. म्हणे हो, इच्छापूर्ती सोहळा आहे आणि इच्छापूर्ती सोहळ्याला आई वडील हजर असताना या मुलांनी काहीतरी एक विशेष तत्व या अंगणामध्ये करून दाखवलं. याला म्हणतात खरी पुत्र, नाही तर पुत्र आणि महाराज ते पितरायले बी पाणी घालतानी. काय करता भाऊ, वंशाचा दिवा. मावशी, काही मावश्या तर आमच्या असा नवस करता देवाले भाऊ, आंबाबाई, लोडगाबाई, बोकड्याबाई, पकराबाई, पण वंशाले दिवा होऊ दे, कशाले पुठ्या लाल करण्याकरता. अरे जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना. मुलगी मुलगा यामध्ये तीळ मात्रही फरक नाही. कलियुग आहे महाराज आणि या कलियुगामध्ये काय काय होते आहे ते जाणून घ्या. थोडे दिवस आहे, चांगलं जगा, चांगलं बोला, चांगलं वागा. पण ह्या गोष्टी घेत नाही लोक महाराज. चांगलं नाही आता बुवाची चप्पल सोडून देतात. असा काही प्रकार करायचा नाही. फार आनंदाने हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. उद्या जागर आहे आणि परवा काला आहे. काला झाला की हाला. चला, आमचे महाराज मंडळी, आमचे विजय महाराज या ठिकाणी आहे. सर्व महाराज मंडळी, मी सर्वांचं नाव घेतलेलं आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावनेने दंडवत आणि या ठिकाणी सेवा समाप्त करतो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय, बोली रे.